श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मिठाच्या वापराने लोक खरंच श्रीमंत होतात का? तर हो, जर तुम्ही पुढील प्रमाणे मिठाचा योग्य वापर केला तर तुम्ही देखील श्रीमंत होऊ शकता। तंत्रशास्त्रामध्ये पण सांगितले आहे की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा खेचण्याची शक्ती मिठात आहे। जर तुम्ही मिठाचे उपाय नियम पाळून केले तर तुम्ही देखील रातोरात श्रीमंत होऊ शकता। काही लोक मिठाचा वापर वशीकरणासाठी देखील करतात, पण वशीकरणासाठी मिठाचा वापर करणं खरंच खूप चुकीचं आहे। तर तुम्ही चांगल्या कामासाठी मिठाचे वापर नक्की करा, पण वशीकरणासाठी करू नये। ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला शुक्र आणि चंद्राचा प्रतिनिधी मानलं जातं। तंत्रशास्त्रामध्ये तर आपले दारिद्र्य दूर करण्यासाठी तसेच उत्पन्नात वाढ होण्यासाठी मिठाचे टोटके उपयोग मानले जातात। आता जाणून घेऊया घरात मिठाचा कशा प्रकारे वापर केला पाहिजे ज्याने घरातील दारिद्र्य दूर होईल। तर सगळ्यात पहिला उपाय, मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून त्यात 4-5 लवंगा टाका। असं केल्यावर आपल्या घरात लक्ष्मी मातेची कृपा नेहमी राहते। लक्ष्मी माता आपलं घर सोडून कुठेच जात नाही आणि त्याचबरोबर धनामध्ये देखील वाढ होते। दुसरा उपाय असा आहे की मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करतं। त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी फरशी लादी पुसत असाल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ नक्की टाकत जा। तुम्हाला त्यासाठी सैंधव मीठ नक्की घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने संपूर्ण घराचा कानाकोपरा स्वच्छ करून पुसायचा आहे। हा उपाय तुम्हाला आठवड्यातून एकदाच करायचा आहे। तुम्ही फरशी लादी रोज पुसू शकता, पण मीठ टाकून तुम्हाला आठवड्यातून एकदाच फरशी पुसायची आहे। जर तुम्ही रोज मीठ टाकून हे केले तर घरातील सकारात्मक ऊर्जा देखील बाहेर जाऊ शकते। त्यामुळे तुम्हाला जर नकारात्मक ऊर्जा घालवायची असेल तर तुम्हाला हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे। आणि चिमूटभर मीठ तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं नाहीये, तर तुम्हाला मूठभर मीठ टाकायचं आहे। चिमूटभर मिठाने काहीही होणार नाही। मी मागे चुकून म्हटली चिमूटभर, पण तुम्हाला मूठभर मीठ टाकायचं आहे। मीठ आणि काच हे राहूचे कारक मानले जातात, त्यामुळे तुम्हाला मीठ हे नेहमी काचेच्या भरणीतच ठेवायचं आहे। त्याचबरोबर मीठ हे स्टील किंवा प्लास्टिकच्या भरणीत ठेवले तर ते शरीरासाठी देखील घातक आहे आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये आजाराचे प्रमाण देखील वाढू शकते। त्यामुळे मीठ नेहमी तुम्ही काचेच्या भरणीतच भरून ठेवा। आणि तुम्ही जर मीठ हे काचेच्या भरणीत किंवा बॉलमध्ये बाथरूममध्ये देखील ठेवलं तर बाथरूममधील सगळ्या निगेटिव्ह एनर्जीचा देखील नाश होतो। त्याचबरोबर जे काही विषाणू जीवाणू बाथरूममध्ये असतात ते देखील नष्ट होतात। त्यामुळे तुम्हाला बाथरूममध्ये देखील आपल्याला खडे मीठ ठेवायचं आहे। ते मीठ देखील तुम्हाला बॉलमध्ये किंवा काचेच्या एखाद्या भरणीमध्ये ठेवायचं आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे मीठ बदलायचे आहे। जुने मीठ तुम्ही फ्लश करून टाका आणि त्या जागी नवीन मीठ ठेवा। जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील आणि त्याच्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर अशा वेळी एका काचेच्या ग्लासमध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि तो ग्लास त्या ग्लासमध्ये पाणी पण टाकायचं आहे आणि तो ग्लास घरातील नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे। तो ग्लास तुम्ही शक्यतो खाली ठेवू नका। आपल्या घरात कडप्पे असतात किंवा त्यासाठी एक स्पेशल जागा बनवा। तुम्ही नैऋत्य दिशेला एखादा कडप्पा किंवा एखादी काचेची काच लावून घ्या। तिथे आपण सेटअप बॉक्सला वगैरे ठेवायला जसं करतो किंवा फ्लॉवर पॉटवरती ठेवायला करतो अशा ठिकाणी, आणि त्याच्यावरती एक काचेचा हा आपला ग्लास तुमचा ठेवा मीठ टाकून पाण्याचा, आणि तो आठवड्याला तुम्हाला बदलायचं आहे। ते पाणी फेकून द्यायचं आहे आणि नवीन पाणी व मीठ त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। या उपायाने तुमच्या घरात पैसा येण्यास सुरुवात होईल, पण तुम्हाला ते पाणी बदलत राहायचे आहे। आठवड्याला कमीत कमी एकदा तरी तुम्हाला पाणी बदलायचं आहे। त्याचबरोबर आपण लहान बाळाला अंघोळ घालताना जर चिमूटभर मीठ पाण्यात घातले तर बाळाला कोणाचीही वाईट नजर लागत नाही। आणि सोबतच ज्यांना कोणाला ॲलर्जी रिलेटेड काही आजार असतात त्यांनी जर मिठाच्या पाण्याने अंघोळ केली तर ते दूर होण्यास देखील नक्कीच मदत होते। आजही आपल्या घरातील भरपूर अशा मोठ्या व्यक्ती, आपली आई असते, आजी असते, ती बाळाची काही मोठ्यांची देखील नजर मिठाने काढतात।
माझ्या सासूबाई तर अजूनही माझ्या नवऱ्याची नजर काढतात मिठाने. आणि खरंच हा उपायही खूप चांगला आहे. जर तुम्हाला गोळ्या औषधांनी काही फरक पडत नसेल तर तुम्ही मिठाने नजर नक्की काढा. आणि त्याचबरोबर खूप वेळा काही कारण नसताना जर आपल्यात चिडचिड होत असेल, आपल्यातील तणाव वाढत असेल, आपल्याला काहीच समजत नसेल, डोकं दुखत असेल, अशा वेळी आपल्याला उजव्या हातात मूठ भरून मीठ घ्यायचं आहे आणि स्वतःवरूनच 7 वेळा फिरवायचं आणि ते वॉशिंग बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये कुठेही वाहत्या पाण्यात तुम्हाला मीठ हातात घेऊन धुवून टाकायचं आहे. त्यामुळे देखील तुमचं मन शांत होतं, तणाव दूर होतं. जर तुमच्यात पण घरात नेहमी वाद होत असतील, तुमचा पती पत्नीचं जमत नसेल, तर अशा लोकांनी मी पुढे सांगते तो उपाय तर नक्कीच करायचा आहे. यामुळे तुमच्यातील वाद नक्की दूर होतील. तर एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये सैंधव मीठ घ्यायचं आहे आणि ते बेडरूममध्ये एका कोपऱ्याला किंवा बेडखाली जागा असेल तिथे ठेवा. त्याच्यामुळे तेथील निगेटिव्ह एनर्जी दूर होईल आणि तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल व तुमच्यातील वाद दूर होतील आणि एकमेकांबद्दल आदर वाढेल. त्याच्यामुळे बेडरूममध्ये सैंधव मीठ नक्की ठेवा. आणि मीठ सांडणे हे शास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. त्याच्यामुळे मीठ हातातून कधीच पडू देऊ नका. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.